संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या आणि राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ माजवणाऱ्या संतोष देशमुख हत्याकांडाला आज 50 दिवस पूर्ण झालेत। संतोष देशमुख हे मस्साजोग गावचे सरपंच होते। पवनचक्की कंपनी खंडणी प्रकरणात त्यांची हत्या झाली होती। या प्रकरणामध्ये केज पोलीस ठाण्यामध्ये 8 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे। तर वारंवार आरोप होत असलेले तसंच मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावरती खंडणीचा गुन्हा तसंच मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये 50 दिवस झाले तरी कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे। त्याच्या शोधासाठी पोलीस पथकं तैनात आहेत। देशमुख हत्येचा तपास एसआयटी तसंच सीआयडी करतंय। आतापर्यंत या प्रकरणामध्ये सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास 150हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे। यात वाल्मिक कराड यांची पत्नी, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनावणे, सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची चौकशी झाली आहे। या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम आतापर्यंतचा कसा आपण पाहूया। 6 डिसेंबरला दुपारी 12:30 वाजता अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेसह इतर आवादा पवनचक्की प्रकल्पात शिरले। प्रकल्प अधिकारी शिवाजी थोपटेंना शिवीगाळ करण्यात आला, मारहाण करण्यात आली। त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि चौघांवरती गुन्हा दाखल झाला। त्यानंतर 9 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि हत्याही झाली। धनंजय देशमुखांच्या तक्रारीवरून 6 जणांवरती गुन्हा नोंदवण्यात आला। 10 डिसेंबरला आरोपींच्या अटकेसाठी 12 तास अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरती चक्काजाम करण्यात आला। त्याच दिवशी जयराम साठे, महेश केदार यांना अटक करण्यात आली। जरांगे यांच्या मध्यस्थीनंतर देशमुखांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले। 11 डिसेंबर प्रतीक घुलेला अटक करण्यात आली। आमदार क्षीरसागर यांनी कुटुंबियांची भेट घेतली आणि वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी केली। 12 डिसेंबर आमदार धस यांच्याकडनं गुन्हेगारांच्या आकाचा उल्लेख आणि कारवाईची मागणी। 13 डिसेंबरला बीड जिल्हा बंदची हाक आणि तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला। 14 डिसेंबरला आरोपी विष्णू साठेची अजित पवारांच्या राष्ट्रवादीतनं हकालपट्टी करण्यात आली। हिवाळी अधिवेशनामध्ये हत्या प्रकरणाचे जोरदार पडसाद पाहायला मिळाले। आमदार धस, क्षीरसागर, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, नमिता मुंदडा यांच्याकडनं न्यायाची मागणीही करण्यात आली। 18 डिसेंबरला अखेर विष्णू साठेला अटक करण्यात आली। 19 डिसेंबरला देशमुखांचा शवविच्छेदन अहवाल आला आणि त्यामध्ये अंगावरती 56 जखमा, बेदम मारहाण याच्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं। 21 डिसेंबरला शरद पवार, त्यानंतर अजित पवारांकडनं देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यात आली आणि त्यांचं सांत्वन करण्यात आलं। 24 डिसेंबरला खंडणी आणि हत्या प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आलं। 28 डिसेंबरला कराडवरती खुनाचा गुन्हा नोंदवण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। 31 डिसेंबरला वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण गेला। त्याच रात्री उशिरा केस कोर्टाकडनं न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। 11 जानेवारी हत्या प्रकरणातील आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। मकोका सर्व आरोपींवरती लावण्यात आला। 16 जानेवारीला कराडला एसआयटीने ताब्यात घेतलं। आरोपी कृष्णा आंधळे मात्र गेल्या अनेक दिवसांपासून फरारच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।